नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारचं बळ आणखी काढला नवीन एक जी आर. मित्रांनो, या नवीन जी आरमुळे महिलांना आता कसा फायदा होणार आहे, याचा कसा लाभ मिळणार आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. या नवीन जी आरमध्ये काय काय नवीन माहिती अपडेट केलेली आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या गव्हर्नमेंट अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून घ्या. तर चला, जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरू केली आहे. राज्य सरकारकडून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेनुसार आतापर्यंत महाराष्ट्र सरकारनं जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3,000 रुपये दिले आहेत. ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांना 31 ऑगस्टला योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. या संदर्भातील कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्यासह व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधींपैकी 1% निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णय हा फक्त आर्थिक वर्ष 2024 आणि 25साठी लागू असेल. मित्रांनो, शासन निर्णयात काय म्हटलंय हे आता आपण जाणून घेऊयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी तपासणी करणे, तांत्रिक अडचणींचे निराकरण करणे इत्यादींसाठी लागणाऱ्या तालुका, वार्ड, जिल्हा स्तरावरील अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी महिला व बाल विकास विभागाचा 31 जानेवारी 2022च्या तसेच 2020 प्रकल्प क्रमांक 131 कार्य 2 या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत महिला व बाल विकास विभागास महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधीपैकी 1% निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच उर्वरित 2% निधी संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार खर्च करण्यात यावा. सदर मान्यता केवळ सन 2024 आणि 25 या आर्थिक वर्षासाठीच राहील. मित्रांनो, ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्यांना पैसे कधी मिळणार हे सुद्धा जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्रात जुलै महिन्यात अर्ज केलेल्या 1,08,00,000 पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये देण्यात आले आहेत. ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या 45 ते 50 लाख महिलांना 31 ऑगस्टला 3,000 रुपये दिले जाणार आहेत. याबाबतचा राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार असल्याचं महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं. दरम्यान, राज्य सरकारनं ज्या कुटुंबांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरवलं होतं. तर अशा प्रकारे मित्रांनो, आता हा नवीन जी आर काढलेला आहे आणि या जी आरमध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की काही कार्यान्वयन आणि कलमनुसार या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये 24 आणि 25च्या वर्षाच्या दरम्यान हे पैसे जमा होणार आहेत आणि याचा खूप साऱ्या महिलांना फायदा देखील होत आहे आणि भविष्यात होणारसुद्धा आहे. मित्रांनो, अपेक्षा करतो याची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर महिलांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना पण आता माहिती पडायला हवे की दुसऱ्या हप्त्याचे पैसे हे कधीपर्यंत येणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.